लग्नाची पत्रिका कर्क रास. कर्क रासच्या स्वामी चंद्रमा. चंद्रमा खूप म्हणजे हे राहतो चंचल प्रवृत्तीचा. तो पण खूप चंचल प्रवृत्तीचा राहणार. ऐकणार नाही तुमचं, अजिबात ऐकत नाही तो. काय नाव काय याचं? दिगंबर. उच्च रासच्या सूर्य आणि कर्क रासच्या चंद्रमा. दर पौर्णिमासी एक काम करा. रात्री जसं आपण सूर्यदेवाला कसं आपण पाणी देतो ना, हा सूर्यदेवाला अर्घ देतो, तसा दुधाने अर्घ द्यायचं चंद्रमाला. कधी? पौर्णिमाची रात्री. त्याला सांगायचं का स्वतः आपण करायचं? तर त्याला सांगितलं तर खूप बरं होईल. करेल. हो ठीक आहे, त्याला करायला सांगा. स्वतः जर त्यांनी केलं ना तर जास्त बरं होईल. आणि त्यांनी जर नाही दिलं तुम्ही पण करू शकता, कारण की चंद्रमा आईचे कारकग्रह आहेत. ठीक आहे, तर तुम्ही द्या त्याचं नाव घेऊन, ते तुम्ही करा. ठीक आहे. नंबर 2, दर सोमवारी आणि पौर्णिमा आली त्या दिवशी संध्याकाळी जे महादेवचा पिंड असतो ना त्याच्यावरती पांढरं चंदन, त्याच्या भस्मी ते असं त्रिपुंड लावा. ठीक आहे, त्रिपुंड लावायचे पौर्णिमासी, सोमवार आणि प्रदोषला. हा उपाय करा तो थोडासा शांत राहणार. आणि त्याचा आजकाल खूप राग पण जास्त येतो त्याला, तो रागिष्ट स्वभाव खूप झालेला आहे, तर तो शांत होईल. ठीक आहे. आशीर्वाद. ती खूप हुशार आहे, माइंडेड खूप आहे, फक्त तिचं लक्ष लागलं पाहिजे. जर लक्ष लागलं ना शिक्षणामध्ये खूप पुढे जाणार. सरकारी नोकरीची खूप चांगली शक्यता. तर सरकारी नोकरीकडे तुम्ही सांगा की लक्ष दे. लक्ष दिलं तर व्यवस्थित तिच्या सगळं काम एकदम चांगलं होऊन जाईल. गुरुची युती लग्न असते. दर गुरुवारी उंबरचा झाड असतो ना, उंबराच्या झाडाखाली एक दिवा, तिला सांगा एक दिवा लावायचा गायच्या तुपाचा, त्याच्यामध्ये एक छोटासा गुळचा खडा टाका छोटासा. ठीक आहे. 16 गुरुवार करायला सांगा. ठीक आहे. तिचं लक्ष खूप चांगलं लागणार शिक्षणामध्ये. आशीर्वाद घ्या. खूप टेन्शनमध्ये राहता तुम्ही, ओव्हर थिंकिंग जास्त करता, जास्त विचार करताय. आणि घरात वास्तुदोष पण आहेत. तर वास्तुदोष असल्यामुळे घरात म्हणजे प्रवेश केला ना मग मन शांत राहत नाही आणि चिडचिड खूप जास्त होते घरात गेल्यावर. तर हे जे चिडचिडपणा, जास्त विचार करणं, म्हणून घरात भांडणं, अशांतता हे सगळं राहतं वास्तुदोष असल्यामुळे. दर शनिवारी भीमसेन कपूर माहिती आहे ना, ते गौरीवर गायची गौरी घ्या आणि त्याच्यावरती ते भीमसेन कपूर ते पेटून घ्या, त्याची धुनी द्यायची संपूर्ण घरात. करता ना? हां, ते वास्तुदोष असल्यामुळे जास्त त्रास आहे. ठीक आहे ना, तेवढा करा. नंबर 2, दर शनिवारी काळी गायच्या गौमूत्र ते शिंपडा पूर्ण घरात, तर एकदम शांतता राहणार. ते 2 काम करा. ठीक आहे. आणि कामधंदा पण खूप चांगला चालणार नंतर. ते आता तेच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते मनात खूप जास्त अशांतता. तर ते 2 काम जे तुम्ही करताय ना त्याच्याने 100% तुम्हाला फायदा मिळणार. ठीक आहे ना. आशीर्वाद. चला, प्रयत्न करू द्या ना त्यांना, त्यांच्या प्रयत्न त्यांना करू द्या आणि आमच्या प्रयत्न आपल्याला करायचं. ठीक आहे. येऊ द्या त्यांना. आणि कधी कधी काय असतं, आपला टाइम चेंज झालं ना शत्रू पण मित्र बनवून जात आहे. टाइम चेंज झाला पाहिजे, फक्त शत्रू मित्र बनताय. आता फरक पडला, आता आपल्याला एकदम घाबरायचे नाही. ते जर त्यांनी कितीही प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्न तुम्ही जारी राहू द्या. ठीक आहे. एक सांगू का मी तुम्हाला सगळ्यांना, ज्या माणसाचे शत्रू नाही आहे ना तो कधी पुढे जाऊ शकत नाही, शक्यच नाही आहे. शत्रू पाहिजे. मी तुम्हाला एक सांगू बघा, ते पिक्चर राहते ना, पिक्चर मूवी, तर मूवीमध्ये जसं हिरो राहतो ना तसं एक विलेन 100% तुम्हाला भेटणार. विलेन शिवाय पिक्चर सक्सेसफुल नाही आहे. तर शत्रू खूप गरजेचे, शत्रू राहिले पाहिजे. शत्रूंशिवाय आपलं आयुष्य एकदम व्यर्थ. आणि जेवढे जास्त शत्रू तेवढे तुम्ही जास्त तुम्हाला यश मिळणार. हो,
7 वर्षात केलं ना तेवढं. ते काय सांगता माहिती आहे ना तुम्हाला? हा, घर झालं, गाडी झाली 7 वर्षात. ठीक आहे. म्हणजे देवांमध्ये श्रद्धा ठेवा, श्रद्धानी करा. श्रद्धानी केला ना कधी व्यर्थ जात नाही. घर गाडी आणि एक घर झाला तर 2 3 4 5 करत राहा. देवांमध्ये श्रद्धा ठेवा, श्रद्धानी करा. ठीक आहे. अजून खूप काही भेटणार तुम्हाला, खूप खूप आशीर्वाद. ठीक आहे. चला. तुम्ही त्याची काळजी करताय ना जास्त, म्हणून तो स्वतःची काळजी करत नाही, स्वतःची काळजी घेत नाही. त्याला काही काळजी नाही आहे. व्यवस्थित वेळेवर काही करत नाही तो. कारण माहिती आहे का? ते त्याच्या पाठीमागे तुम्ही आहे. त्याला थोडा स्वतंत्र सोडू द्या, स्वतंत्र चिंतन करू द्या. तर वेळेवर तो काही करत नाही, म्हणजे दुर्लक्ष जास्त करतोय. म्हणजे ज्या काळात जे जे काही करायचं त्या काळात तो करत नाही, दुर्लक्ष करतो. म्हणून थोडासा त्याला स्वतंत्र सोडा, स्वतंत्र निर्णय घेऊ द्या. नंबर 2, एक खूप चांगला उपाय सांगतो मी तुम्हाला. हा, त्याचं लग्न होत नाही. स्थळ कधी कधी येतात पण ते काही जमत नाही तिकडे. हो, तर योगचा लाभ आतापर्यंत झालेला नाही आहे. नियमाने 21 शनिवार ते तिलच्या तेल माहिती आहे तुम्हाला? तिल, हा, तर तिलाच्या तेलाने अभिषेक करायचा शनिदेवाचा 21 शनिवार. आणि जर तो पण आणला सोबत खूप चांगलं आहे, नाही तर तुम्ही या. ठीक आहे. दुसरं, 11 दिवे लावायचे मोहरीचे तेलचे पिंपलाच्या झाडाखाली. हो, तुम्ही लावा. हो, लग्नासाठी 21 शनिवार. ठीक आहे ना? लग्न होऊन जाईल तुमच्या, नाही पोराच्या. हा, हो 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 हो. बघा, पोरी असेल तर ते काय काय बोलताय. दुबईमध्ये पोरं आहे, हा, आणि घर घेतलेलं आहे. अजून 83 लाखाचं घर घेतलेलं आहे. गावाकडे घर आहे, दुकान आहे, शेत आहे. हा हा. आता एक सांगू का मी तुम्हाला? याच्यामध्ये सिंग रास पण नाहीये. याच्यामध्ये कोणती रास आहे माहिती का तुम्हाला? सांगू? याच्यामध्ये मकर रास आहे. हे काय केलं तुम्ही? मकर रास आहे याच्यामध्ये. लग्न कुंभ आहे. मग काय? त्यांनी जर मनात काही नियोजन केलं ते कामच होत नाही त्यांचे, आणि खूप अडचणी येतात. आणि 99% काम झालं की तर कामच होत नाही. ठीक आहे ना? शेवटपर्यंत धावपळ करताय पण काही होत नाही. कार्यसिद्धीसाठी कमी ते कमी 16 शुक्रवार लवंगची माल बनवून घ्या. हा, लवंगची माल, आणि देवीला अर्पित करायचं. देवीला दर सोमवारी संध्याकाळी प्रदोष कालमध्ये तांबूल, तांबूल माहिती आहे ना? पान. ठीक आहे. त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवा आणि कपूर पेटून घ्या. 16 सोमवार, 16 सोमवार, 16 शुक्रवार हे प्रयोग करा. ज्या दिवशी यांना काही मोठा नियोजन, काही कामासाठी जर बाहेर जायचं, तुम्ही स्वतः तुमच्या हाताने त्यांच्या हातावर 2 लवंग आणि 2 इलायची द्या. ठीक आहे. कामात अडचणी येणार नाही. तर 16 सोमवार 16 शुक्रवारचे उपाय सुरू करा बेटा. ठीक आहे. उद्या सोमवार आहे, उद्यापासून सुरू करा. संध्याकाळी सोमवारी महादेवची आरती पण राहते. ठीक आहे, तिकडे करा हे उपाय.
ते महादेवचं मंदिर आहे ना आपलं तिकडे. ठीक आहे बेटा. हा, भांडणं होतं का? मग कशाला टेन्शन घेत आहे? त्यांचं नाम चेंज करून द्या. हम्म, जास्त चांगलं आहे. रास नाव जर सेम आहे ना तर राशी स्वामी पण सेम. विचार जास्त जुळताय, विचार जास्त मिळताय. ठीक आहे ना. आणि माणूस आपला ताब्यात राहतो. ताब्यात राहत नाही, त्यासाठी उपाय उपाय आहे. सांगू उपाय? नाही. नाही, ते काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि काही प्रॉब्लेम होत पण नाही ना. तुम्ही सांगताना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की जर तुम्ही ते कामाला बाहेर निघाले ना, जाताना तुम्ही स्वतः त्यांच्या हातावर जर लवंग इलायची दिली, त्यांचं काम सिद्ध होणार. याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी भाग्यशाली आहेत. त्यांच्या भाग्य तुमच्या हाती, तुम्ही द्या. आपल्या मनात हे कल्पना सुद्धा ठेवू नका की आपली दोघांची रास सेम आहे म्हणून त्यांचे कामं होत नाही. नाही, तसं नाही आहे. हो. हा. हम्म. 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 हा समाधान नाही आहे. हा समाधान नाही आहे. काय करा, जे शॉप आहे तुमची त्याची डायरेक्शन काय आहे? नाही नाही, डायरेक्शन सांगा मला. समोर कोणती डायरेक्शन आहे? एकदा बघून या. ठीक आहे, मग सांगा मला. उपाय सांगतो, दुकान 100% चालणार. डोंट वरी. ठीक आहे. परत कशाला जायचं? परत कशाला जायचं? फेलियर नको आयुष्यात, फेलियर नको. तुम्हाला जायचं ना, तुम्ही काय करा, दुसरी ब्रांच उघडा तिकडे आणि याला पण चालू ठेवा. ठीक आहे, याला पण चालू ठेवा. एकदा फक्त तुम्ही बघून मला सांगा कोणती डायरेक्शन आहे. उपाय सांगतो, 100% दुकान चालणार. काळजी करू नका. ठीक आहे. फक्त एक काम करा, जे जुना लॉक आहे ना, जुना लॉक ते चेंज करून द्या शनिवारी. शनिवारी जुना लॉक चेंज करून द्या. आणि काय करा, ते लूप लावायचे. ठीक आहे. आणि चाबी आहे ना त्याच्यामध्ये ठेवा आणि फेकून द्या त्याला. दुसरं लॉक चेंज करा. तेवढं करा, तुम्हाला फरक दिसून जाईल. ठीक आहे. चला, आशीर्वाद. याचं नेचर असं आहे, आई वडील सुद्धा खूप परेशान आहे. कोणाचे ऐकत नाही. तो खूप हट्टी आहे. सूर्यदेवाला पाणी द्या रोज. दररोज तांब्याचा लोटा घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरा, गोड टाकायचं, रोज सूर्यदेवाला पाणी द्यायचं. ठीक आहे. राग खूप जास्त आहे आणि पुढचे 2 वर्ष हे जास्त खतरनाक आहे. म्हणजे बाहेर जर कुणाशी भांडून आलं ना घरी तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि ते लीगल इश्यूज येण्याची शक्यता पण आहे. कोर्ट केस वगैरे होऊन जातं ना, त्याची शक्यता पण आहे. तर काय करा, जे पांढरं चंदन असतं ना ते लावायचं. त्याला सांगा आणि दररोज सूर्यदेवाला अर्घ द्यायला सांगा तुम्ही त्याला. हे 2 काम करा. हो हो, त्याच्या हाताने. आणि खाली पडलेलं पाणी आहे ना तर हा बोटाने घ्यायचे. हा शुक्रचा बोट आहे, असं घ्यायचं आणि इथं लावायचं. ठीक आहे. हे 2 काम करायला सांगा तर राग त्याचा खूप शांत होईल. अमावस्येला त्याच्या भजनी बरोबर तांदूळ दान करायच्या. अमावस्या आली की त्याच्या भजनी बरोबर तांदूळ दान करून द्या. ठीक आहे. शांत होऊन जाईल. हा बेटा, वजनी बरोबर जेवढं वजन आहे तेवढं. ठीक आहे. चलो, हा दान करायचे. आशीर्वाद. चलो. कुणाची पत्र? कीर्ती. अच्छा, तुला लग्नाची पत्रिका, वृश्चिक रास. खूप छान, जबरदस्त. कुंडली खूप चांगली आहे बेटा. कॅरियरमध्ये खूप चांगलं करू शकतो. म्हणजे कॅरियर खूप चांगलं आहे, पण पर्सनल लाईफ तेवढी चांगली नाही आहे. पर्सनल लाईफमध्ये खूप त्रास होणार. सप्तमेश मंगल आणि मंगलची युती षष्ठम स्थानमध्ये. याचा अर्थ असा आहे की जे
सासरकडचे जे लोक राहतात ना त्यांच्याकडनं खूप जास्त त्रास राहतो माणसाला. ते त्यांच्याकडनं खूप त्रास राहणार. ते लग्न झालं तेव्हापासून खूप टेन्शनबाजी आहेत ना. आणि दोघांमध्ये वाद वगैरे जे आहे ते वाद दोघांचे नाही आहे, ते लोकांनी जे मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केली त्याच्यामुळे वाद राहतात. त्यांची पण पत्रिका आहेत का? नाही आहे. नाव काय त्यांचं? अच्छा. एक काम करा, उपाय सांगतो खूप चांगला. व्यवस्थित श्रद्धानी करायचं. हम्म. एक मिनिट. कोणी नाही म्हणत? एक मिनिट थांबा ना. ती म्हणते का असं? कशाला बेटा? हो. शिक्षण झालेलं नाहीये. 12वी शिक्षण झालेलं आहे, डिप्लोमा सांगितलं होतं मॅनेजमेंटचं, ते झालेलं. ते ठीक आहे. ते काही मारहाण करताय? आपल्याला व्यवस्थित करायचं, त्यांचा स्वभाव व्यवस्थित करायचा आपल्याला. ठीक आहे. आता कारण काय, कुंडलीमध्ये जे योग आहेत ना, जर दुसरंही लग्न केलं तर आपल्याला त्रास होणार. कारण जसं मी पत्रिका उघडली, मी काय सांगितलं की पर्सनल लाईफ बरोबर नाहीये, दाम्पत्य सुख नाहीये. कधी कधी काय असतं, आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत असं झालं, पण हा पण आपला कुठेतरी दुर्भाग्य असेल ना की आपल्यासोबत असं झालं. म्हणजे जे काही भेटतं आपल्याला ते दुर्भाग्यमुळे, आणि जे काही आपल्याला चांगलं घडतं ना आपल्यासोबत तो सद्भाग्यमुळे. ठीक आहे. एक काम करा, दर मंगळवारी वनस्पती मंदिर आहे, नवग्रह वनस्पती मंदिर, मंगळवारी खैर वनस्पतीच्या दर्शन करा. कोणती वनस्पती? खैर. 21 शनिवार आपल्याकडे शनिदेवची जी मूर्ती आहे ना त्याच्या बाजूला भैरवनाथची मूर्ती आहे. तर भैरवनाथला 11 लिंबूची माल 21 शनिवार पर्यंत घालायची. हे उपाय करा. नंबर 2, सप्तमेश मंगल असल्यामुळे त्यांचा नेचर व्यवस्थित नाहीये, तर रोज हनुमान चालीसाचा पाठ करा. हनुमानजीच्या समोर ते चमेलीच्या एक दिवा पण लावायचा आणि सोबत राहायचं. आपल्या मनात असा एक संकल्प करा की नाही आता ठीक आहे झालं, खोटे बोलले ते निश्चितपणे त्यांनी चूक केली, पण फक्त आता यासारखी चूक आणि आपण इतका मोठा डिसिजन घेणं हा पण योग्य नाही आहे. ठीक आहे ना. आपल्याला व्यवस्थित त्यांच्यासोबत राहायचं. हे जे उपाय सांगितलं ते उपाय करायचं. ठीक आहे ना बेटा. हां, काही काळजी करू नका. हो. बघा, तुझं भाग्य खूप चांगलं आहे त्यांच्यासाठी. आणि किती लोक आहेत, ते कोणी 10वी पास आहे, कोणी 12वी आहे ना, तो किती मोठे मोठे पदावर ते गेले. माणसाचं जर भाग्य चांगलं आहे ना कुठपर्यंत जाऊ शकतो. हो, ड्युटी कायम ठेवा आणि कायम राहा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जे उपाय सांगले ते उपाय करायचे. ठीक आहे बेटा. आशीर्वाद. नजर की पीड़ा बहुत है इसको बेटा. नजर लगने के कारण जो है बहुत तकलीफ ज्यादा होगी उसको. तो एक काम करो, जैसे आप निम्बार्की संप्रदाय में ये जो काला टीका लगाते हैं ना, ऐसे उसको यहाँ पे काला टीका लगाया करो पीछे. ठीक है. हर शनिवार को जो राई होती है ना, राई से उसकी नजर उतार दो, और लाल मिर्च डंठल वाली उससे उसकी नजर उतार दो. और 5 अमावस्या उसके वजन के बराबर सतनाजा रहता है, सतनाजे में बाजरी और काली उड़द ये होना बहुत जरूरी है, तो उसके वजन के बराबर उसकी तुलादानी कर दो. ठीक है. ये काम करो, उसका स्वास्थ्य एकदम बढ़िया रहने लगेगा, और उसका जो पढ़ाई में मन है, चित्त, वो बहुत अच्छी तरह से लगने लगेगा. ठीक है. आशीर्वाद. और कोई बात? कोई दिक्कत नहीं है. तो क्या 3 रूप बच्चों के बदलते हैं. और जो मैंने आपको बताया ना, तुलादानी जब आप उसकी करोगे तो तुलादानी में जो काले उड़द हैं ये शनि के प्रारूप रहते हैं, और बालों का कारक ग्रह वो, जब आप करोगे ना तो बाल भी उसके अच्छे होने शुरू हो जाएंगे. ठीक है. आशीर्वाद. जन्म तारीख नहीं पता?
कैसे बात बनेगी बताओ? पूरा जीवन कैसे निभाओगे आप? पत्नी की जन्म तारीख नहीं पता होने की सजा जानते हो? हैं? बाहर भी बहुत लोग हंस रहे हैं, उनको अपने अपने अनुभव याद आ रहे हैं। हाँ। तो क्या नाम है बेटा? कीर्ति नाम है ना उनका? अच्छा, क्या पूछना चाह रहे हो उनके बारे में? अच्छा, झगड़े होते हैं फिर? अच्छा 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 अच्छा, तुम्हारी जन्म तारीख बताओ ना उसके लिए, आपकी बताओ। आपकी भी नहीं पता? ये तो बड़ी गड़बड़ बात है। इतने सुंदर दिखते हो आप, हैं, और जन्म तारीख नहीं पता आपको? क्यों बेटा? अच्छा, हाथ दिखाओ चलो। ये तो पत्नी का है, अपना दिखाओ। दो संतान के योग हैं, और संतान जैसे ही गर्भाधान हो जाए ना, तो ये एक संस्कार रहता है। जैसे ही गर्भ धारण हो जाए उसके बाद में तुरंत इमीडिएट अपनी कुलदेवी की चले जाना। कुलदेवी कौन है? शीतला माता, गुड़गांव वाली? अच्छा, तो शीतला माता के मंदिर यहां भी हैं, ठीक है। अगर वहां नहीं जाना हो इतनी दूर, तो फिर आप शीतला माता के मंदिर में जाके 11 नारियल की माला वो डाल देना और अपना मनोरथ पढ़ देना, ठीक है। एक काम तो ये करना, और दूसरा काम एक और बता रहा हूं, वो भी कर दीजिए। घर के अंदर जो छोटे गोपाल जी रहते हैं ना, छोटे गोपाल जी, उनकी सेवा शुरू कर दो। और हर एकादशी को 11 बांसुरी छोटे छोटे बच्चों को बांटनी शुरू करो। उसको दान नहीं बोलते, बांटना। तो बांटने में क्या होता है, बच्चे चाहे गरीब हैं अमीर हैं कैसे भी हैं, उनको खेलने के लिए देनी है 11 बांसुरी, है एकादशी को। ये 11 एकादशी करना, काम बन जाएगा तुम्हारा, बिल्कुल चिंता मत करो, ठीक है। आशीर्वाद। चलो, और कोई बात? हाथ दिखाओ दोबारा। 2026 का वर्षफल बहुत बढ़िया है। 2026 में बढ़िया जगह नौकरी लग जाएगी। वर्षफल अच्छा है, तो जनवरी से लेके पहले जो 3 महीने हैं मार्च तक, इसमें हो जाएगा, अच्छी जगह काम हो जाएगा। पर इसमें सरकम चांसेस ऐसे भी लग रहे हैं कि यहां से थोड़ी दूर जा सकते हो आप, ठीक है। वहीं जाना है? क्यों? हाँ, इसके मन में, इसके दिल में दिल्ली चल रही है ना? दिल में दिल्ली चल रही है, दिल्ली जाना है इसको। चल, दिल्ली चले जाओगे तुम, चिंता। और दिल्ली में ही जॉब ढूंढो, वहां बहुत अच्छा हो जाएगा तुम्हारा, ठीक है। जो तुम्हारी हस्तरेखा में योग भी उत्तर दिशा का योग है, हो जाएगा काम, ठीक है। चलो, आशीर्वाद। कोई चिंता मत करो, जो उपाय बताओ उपाय कर लो, काय को प्रॉब्लम होगी बेटा, ठीक है। एक काम और कर लो, लेकिन अपना ठीक है जान दो, पर पत्नी का डेट ऑफ बर्थ अपने पास रखो, फिर कोई प्रॉब्लम नहीं होगी। हाँ, नहीं, पत्नी को नहीं, डेट ऑफ बर्थ लेके आओ, ठीक है। चलो, आशीर्वाद। हाँ, प्रणाम गुरुजी। वो हाँ, भांजे का पूछने का था। हाँ। वो एमटेक इंजीनियर है हैदराबाद में, और हाईटेक सिटी में प्लॉट लेने का है। भांजी को? भांजी को। अच्छा, जन्म तारीख क्या है बेटा उसकी? 24 दिसंबर 2001, और जन्म समय? 4:14 दोपहर। दोपहर में, हाँ। मतलब शाम को। हाँ। कहाँ हुई थी? देगलूर, नांदेड़। वो बहन ने आपको प्रणाम किया है, जो यंत्र दिए थे उसको ना, आशीर्वाद बोलो। तो पूरा चेंज हो गया वो। हो गया चेंज? यार क्या बात है, बहुत और बढ़िया। वो आपने ये पैम्पलेट दिया था, वो आधे हो गए। हाँ और मेरी जो मनोकामना है वो तो होने के बाद ही परिवर्तन होगा, लेकिन हाँ। मेरे को बेचैनी हो रही हो। तो मनोकामना पूरी नहीं हो रही इसलिए? हाँ। शादी नहीं हो रही इसलिए बेचैनी हो रही है? बिल्कुल, घर लेने दो, बहुत अच्छे योग बने हुए हैं बिटिया के। उसको बोल दो घर ले डालो, घर बहुत फलेगा, बहुत शुभ रहेगा। लेकिन उधर
मिलना मुश्किल है ना, हाईटेक एरिया मिल जाएगा, मिल जाएगा। जब भी देखो, जिस किसी आदमी को मकान लेना है ना, घर लेना है, एक काम करो, एक छोटा सा उपाय है। बड़ का पेड़ रहता है ना, बड़ का पेड़, उसकी 3 परिक्रमा करके जाओ और हनुमान जी का दर्शन करके जाओ, क्योंकि हनुमान जी के दर्शन करने से मंगल ग्रह प्रभावित होता है। और मंगल ग्रह जो है, अगर यदि मान लो अच्छा हो गया, तुम्हारे को मकान, दुकान, जो जमीन, बिल्कुल काम हो जाएगा, कोई चिंता करने की बात नहीं। ये 2 उपाय बता दो, बड़ के पेड़ की परिक्रमा और हनुमान जी का दर्शन, हो जाएगा काम। ठीक है, मिल जाएगा, कोई दिक्कत और नहीं। वो आपने पूजा बोली थी दुर्गा माता का 12 अध्याय, वो तो चालू है सुबह चल, से। 12 अध्याय का पाठ कंटिन्यूअसली चालू चालू रखो, है। ठीक है। आशीर्वाद, बहुत बढ़िया, बहुत मेरा बढ़िया। ये महीने में होगा कि कौन से महीने में? तुम्हारा अब ये फरवरी तक कहीं, फरवरी सेटल डाउन करा देंगे तुम्हारा, चिंता मत हो। अब तो क्या तुम सेवा भी करने लग गए यहाँ पे, नहीं, बहुत लेट हो गए ना, आगे मेरे तो 8 साल चले गए तो ना। सेवा भी तो लेट अब शुरू हुई है ना। हाँ, हाँ, ठीक है, अब हो जाएगा काम, ठीक है, अब हो जाएगा। पर आश्रम में सेवा जो है ना, बढ़िया तरीके से करना, ठीक है। मन से करना। आप लोग भी देखो, अभी क्या है, ये जो परिसर है जहां हम बैठे हैं, ये बड़ा अच्छा और जागृत परिसर है। यहाँ पे आप सभी लोग, मेरी इच्छा है अगले रविवार को, अगला जो आने वाला रविवार है, रविवार को आप लोग आओ और सेवा दो। यहाँ पे सेवा में 1 रुपया नहीं चाहिए, 1 भी रुपया मत दो, बस एक ही काम करो, श्रमदान। अब ये बालक जो है, देखो मेरा मन बहुत खुश हुआ, शनिवार को शनि भगवान की शिला, उसको बहुत अच्छे से साफ किया। महादेव के पिंड को बड़े बड़े लोग, बड़े बड़े जो अरबपति लोग हैं ना, वो भी आप देखो, आप सिख फैमिली को, अपने कहाँ है जगोत्रा साहब, हाँ, जो लोग पंजाबी फैमिली, जो सिख फैमिली के लोग हैं, उनके यहाँ पे एक बहुत अच्छा संस्कार है। गुरुद्वारे में जो भी लोग जाते हैं ना, तो जिनकी 50-50 फैक्ट्री चल रही हैं, वो लोग वहां पे क्या करते हैं, जो दर्शन करने वाले लोग आते हैं ना, उनके जूते उठाते हैं ना जी, साफ भी करते हैं, उनके जूते साफ करते हैं। मतलब आपके जूतों को किसी ने हाथ लगाया ना, उसको राहु का दोष तुरंत साफ, राहु का दोष ही नहीं लगता। इसलिए कभी भी आपने देखा होगा, जब भी कोई संत, मुनि, गुरु कभी चरण स्पर्श करता ना, तो तुरंत शूज निकाल देते वो, सामने वाले का राहु साफ। इसलिए जो भी व्यक्ति मंदिर में सफाई करता है, उसकी कुंडली सफाई हो जाती है। कुंडली में कोई भी ग्रह का दोष हो वो दूर, शनि का रहने दो, मंगल का रहने दो, राहु का रहने दो। तो मेरी इच्छा है अगले रविवार को आप लोग, एक व्यक्ति जो यहाँ पे नवग्रह वनस्पति मंदिर है ना, उसको साफ करो। अपना भगवान विष्णु का मंदिर है, उसको साफ करो, सेवा दो वहां पे। अब ये देने लगा, इसका काम हो जाएगा, गारंटेड हो जाएगा। और श्रद्धा से करो। एक बार हमारे साथ में एक व्यक्ति ने, हमारा चेला था, तो उसने बड़ी चालबाजी की। हम बैठ गए, चारपाई लगी हुई थी, तो हमने चेले से कहा भाई तुलसी ले आओ। तो चेला बहुत आलसी, वो बोला गुरुजी तुलसी, बोले वो तो हमारे को पता नहीं। दूसरा चेला भी साथ में ही था, तो उस चेले को लगा अब मेरा नंबर है, इसने तो बोल दिया, तो कल्टी मार ली, मेरे को नहीं पता। दूसरा बोला अरे तेरे को तुलसी नहीं पता, अरे वो इतने बड़े बड़े पत्ते होते हैं ना केले की तरह, उसकी बात कर रहे हैं गुरुजी। इतने बड़े बड़े पत्ते। गुरुजी समझ गए, हमारे को बात समझ में आ गई। ये दोनों चेले जो है ना, बदमाशी कर रहे हैं, इनको जाना नहीं, आलसी थे। दोनों के नाम भी, एक का नाम केतन, एक का नाम आकाश। और हम भी गुरु, हमने कहा ठीक है, नहीं पता तुलसी तुम्हारे को? बोले नहीं। बोले तुम एक काम करो फिर। तो हम जिस चारपाई पे बैठे थे ना, हम बोले चलो एक तरफ से तुम उठाओ, एक तरफ से तुम उठाओ, और लेके चलो तुलसी के पास। अब आई उनकी आफत। अब उसको चारपाई को ले जा करके वहां पे तुलसी बताई। फिर हम बोले अब तो नहीं भूलोगे? बोले कभी नहीं भूलेंगे, अब याद रहेगी हमारे को तुलसी कैसी होती है।
तो गुरु होते हैं। तो आलस्य के साथ सेवा नहीं करनी, पूरी श्रद्धा के साथ सेवा करनी है। तो आप लोग भी, माताएं भी, आप लोग भी आकर के, और जो भी सेवा आप कर सकते हो श्रमदान, वो मंदिर परिसर में करो। और हर शनिवार के दिन सब लोग अपने नियम बना लो। वहां पे पीपल का वृक्ष जहां पे है, वहां पूरी तिगोनी है, 3 वृक्ष हैं, उधर एक दीपक अपने घर के नाम से जरूर लगाओ। तिगोनी के नीचे दीपक लगाने का बहुत बड़ा फल होता है, तो एक दीपक जरूर लगाओ। ठीक है, चलो आशीर्वाद। ते एक स्थळ खूप आलं होतं चांगलं, आणि बोलणं चालणं काही झालं तिकडे व्यवस्थित? अच्छा, कारण लग्नाचे योग खूप प्रबल आहे आणि एक जगा ते सिस्टम पूर्ण झाला होता पण नाही जमलं. आता 2026 फरवरी, मार्च, एप्रिल, मई, जून, जुलै, फरवरी ते जुलैपर्यंत लग्न होण्याची पूर्ण शक्यता आहे. फक्त एकच काम करा, पितरांचा आशीर्वाद नाही आहे, पूर्वजांचा अभिशाप आहे. त्याच्या हाताने दर अमावस्येला ते एक नारळ पिंपलाच्या झाडाखाली ठेवायचं. ठीक आहे, जे काही नवस आहे ते नवस म्हणायचं आणि ठेवायचं तिकडे, आणि 11 प्रदक्षिणा लावायला सांगा. आणि संध्याकाळी त्या पिंपलाच्या झाडाखाली एक दिवा पण लावायचा मोहरीच्या तेलचा. हे 2 काम दर अमावस्येला त्याला करायला सांगा, 11 अमावस्यापर्यंत. ठीक आहे, होऊन जाईल त्याचा आशीर्वाद. जास्त दिवस तो सुखाने राहणार नाही, टेन्शन घेऊ नका. एक बहुत अच्छा उपाय बता दे रहा हूँ, बड़ा जागरूक उपाय है. ठीक है ना? हाँ, आ जाए इधर. एक जागरूक उपाय बता दे रहा हूँ, बहुत बढ़िया. ये कर लेना, आनंद आ जाएगा. हनुमान जी के मंदिर में ना जो मूर्ति रहती है, तो वहां पे जो नेत्र लगाए जाते हैं ना, आप अपनी तरफ से उनको बोलना है करने के लिए, अपनी तरफ से वो नेत्र दे दो उनको, 2 नेत्र दान करवा दो. और नेत्र जिस दिन दान हो तो शनिवार का दिन होना चाहिए. ठीक है, शूटिंग में उनको बहुत अच्छा लाभ होगा, जो बार बार उनको अड़चन आती है. और वही हनुमान जी की प्रतिमा पे 11 लौंग की माला इनके ही हाथ से बना के और 11 शनिवार हनुमान जी पे अर्पित कराओ. ये 2 काम उनको बोल दो, काम होना शुरू हो जाएगा बेटा. हो जाएगा, हो जाएगा, बिल्कुल चिंता नहीं करो. ये उपाय दोनों ही करने के लिए बोल दो. फिर से बताऊं क्या? आंख, नेत्र दान करने हैं और लौंग की माला, ये 2 काम करवा दो 11 शनिवार. ठीक है, चलो. तुम्ही यांच्या सोबत आहे का? तुम्ही एक काम करा, शनीचा भरपूर त्रास आहे यांना, आणि काही टेन्शन घेऊ, काही काळजी करू नका तुम्ही. ठीक आहे ना? फक्त 7 शनिवार थांबा, होऊन जाईल एकदम परफेक्ट. काही काळजी करू नका. एक तर दररोज मीठ, ते त्रुटी माहिती आहे ना, त्रुटीच्या बारीक पावडर करा, आणि पिंक सॉल्ट, ते मीठ राहतो ना, उपासी मीठ आणि त्रुटी दोघांच्या बारीक पावडर करून थोडासा पाण्यात टाकायचा. ठीक आहे, आणि दर शनिवारी ते नीमचं तेल ते आणून घ्या. नीमचं तेल शनिवारी संध्याकाळी 8 वाजता अभिषेक पण करायचा, मंत्राभिषेक, तैलाभिषेक यांच्या नावाने, आणि ते नीमचं तेल राहतो ना, त्याचा दिवा लावा पिंपलाच्या झाडाखाली. ते जे आपला तिगोनी आहे ना, तिगोनीच्या खाली लावायचं. तिकडे नीम, उंबर आणि पिंपलच्या पेट तिन्ही आहे, तिथं लावायचं दिवा. तुम्ही काय करा, तुपाचा दिवा लावू नका. ते काय असतं, मोरीचे तेलच्या, तिळच्या तेलचा दिवा लावला ना, तर देव, हां, ते आपले कष्ट, आपले संकट, ते हे होतं, दूर होतं. ठीक आहे. आता काय ते तैलाभिषेक करू शकत नाही. ठीक आहे ना, कारण ते स्त्रियांना ते जवळ जाऊ देत नाही, म्हणून तैलाभिषेक तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर यांच्यासाठी 7 शनिवार वेळ काढा तुम्ही संध्याकाळी,
किती वाजता तुम्ही घरी येता तुम्ही? अच्छा, मुलगा तुमच्या आहेत ना, त्यांना पाठवून द्या. ठीक आहे, तुमच्या नावाने ते 7 शनिवार अभिषेक करायचे, तैलाभिषेक. काळजी करू नका. आणि तुम्ही हे तुरटी आणि मीठ दोन्हीच्या बारीक बारीक पावडर करून ते टाका तुम्ही. आपलं अंघोळ करताना पाण्यात टाकायचं. हो, ठीक आहे ना. आणि तैलाभिषेक आणि नीमचं तेल तुम्ही हो त्याच्या सोबत पाठवून द्या. आणि थोडासा मोरीचं तेल पण पाठवायचं. हां, ठीक आहे, दोन्ही. खोबरा माहिती आहे? 2 तुकडे करायचे त्याचे. गायचं तूप भरा त्याच्यामध्ये आणि दिवा लावायचे त्याच्या. दर शनिवारी, आता तुम्ही मुंबईला राहता, भैरवनाथचं ध्यान धरा तुम्ही. ठीक आहे, भैरवनाथचं ध्यान धरून आणि दिवा लावत जा तुम्ही दर शनिवारी अमावास्येला. हां, आणि दुसरं अजून एक मला सांगायचं, जर भैरवनाथचं मंदिर कुठेतरी असेल तिकडे बघा एकदा, दारूचा भोग लावायचा. वा नाही, प्यायचं नाही, भोग लावायचं. अरे वा, हा, नाही नाही नाही, मला माहिती आहे राजयोगी पुरुष आहे, राजयोगी पुरुष आहे. तुम्ही फक्त हे काम करा आणि भैरवनाथच्या एक काल भैरवाष्टक म्हणून काल भैरवाष्टकचा पाठ आहे ते करा. काल भैरवाष्टक, काल भैरवाष्टकम, ठीक आहे ना, ते वाचा तुम्ही. मी तुम्हाला एक सांगतो, 1 महिना तुम्ही नियमित वाचा, मग टेस्ट करून घ्या आणि बघा. ठीक आहे, चला, आशीर्वाद. स्वभाव थोडंसं यांचे रागिष्ट आहे, वाणी थोडी कर्कश आहे, स्ट्रेट फॉरवर्ड जास्त बोलता येते. हो, ते काय करा, घरात संध्याकाळी लवंगच्या चूर्ण, लवंगच्या पावडर करून घ्या. हा बेटा, आणि गायची गौरी असते ना, ते पेटून घ्यायच्या, त्याच्यावरती लवंगच्या पावडर टाका आणि धुनी करायच्या. नंबर 1. नंबर 2, भीमसेन कपूर. आपण संध्याकाळी जे दिवाबाती करताय ना, तर दिवाबाती करताना भीमसेन कपूर जळवायचे आणि ते दोन्ही कोपऱ्यात, जे आपला मेन गेट आहे ना, तर मेन गेटच्या दोन्ही कोपऱ्यात हे 2 उपाय करा. एकदम त्यांचा नेचर शांत होणार. आणि ज्या दिवशी तुम्हाला दर्शनाला जायचं, महादेवचं दर्शन करता तुम्ही कधी, सोमवारी जाताना मधू, शहद, ठीक आहे, मधु अभिषेक, मध राहतो ना, तर मध चढवायचं. हे करा. हां, जन्मतारीख तुमची, वेळ माहिती बेटा, जन्म ठिकाण, ते गव्हर्नमेंट जॉबसाठी विचारता तुम्ही. प्रायव्हेट होऊन जाईल तुमची. प्रायव्हेट नोकरी डिसेंबर, जानेवारी, फरवरी, जे 3 महिने आहे ना, 3 महिन्यात खूप चांगले होऊन जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, हो. फरवरी नंतर, फरवरी, मार्च, एप्रिल, मई, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, फरवरी ते ऑक्टोबर पर्यंत योग आहेत. ठीक आहे, त्या काळात होऊन जाईल, काय हरकत नाही. ठीक आहे, आशीर्वाद. पोटाचे विकार, कंबरची पीडा, ब्लड प्रेशरची शक्यता आणि अर्धडोकं दुखणं, हा प्रॉब्लेम्सचे योग कुंडलीमध्ये आहेत. तर आरोग्याबद्दल थोडंसं काळजी घ्या. तब्येतीची प्रॉब्लेम आहे तुम्हाला, ठीक आहे. दर सोमवारी एक उपाय सांगतो, पंचोपचार पूजा महादेवच्या पिंडवर करायचं. ठीक आहे ना. पंचोपचार म्हणजे काय, पंचगव्य, दूध, दही, मध, तूप आणि साखर, हे 5 वस्तू एकत्र करून ते चढवायचे. नंबर 2, 21 बेलपत्र, धूप, दीप आणि नैवेद्य, ते पंचोपचार पूजा 16 सोमवारपर्यंत करा. नंबर 2, पंचमुखी रुद्राक्ष घालायचं, पंचमुखी रुद्राक्ष, ते 2 काम करा, एकदम तब्येत तुमची सुधारणा होणार. ठीक आहे.
दुसरं काम पण व्यवस्थित नाही आहे, ते कामात पण यश मिळणार तुम्हाला. तर जे रुद्राक्ष तुम्हाला सांगितलं आहे ना, ते आरोग्याबद्दल आणि कामाबद्दल दोघांमध्ये तुम्हाला लाभ देणार. ठीक आहे, बोला बोला. हो, ते मंगल व्यवस्थित नाही आहे. मी काय केलं, ते जे पंचगव्य तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही मध टाकणार ना, ते मध मंगलसाठी आहे. मंगल जर आपला व्यवस्थित आहेत ना, तर आपल्या सोबत कधीच कोणी काही छल कपट करू शकत नाही, शक्यच नाही आहे. आणि दुसरा, यश नाही आहे तुम्हाला, म्हणून कधीच त्यांच्याशी डोकं लावायचं नाही. एकदा तुमचं झालं ना प्रकरण व्यवस्थित, त्यांच्याशी डोकं लावायचं नाही. कारण त्यांची जे व्हायब्रेशन आहे ते पॉझिटिव्ह नाही आहे. तुम्ही जर गेले ना तिकडे, आल्यानंतर 100% तुम्ही आजारी पडणार. ठीक आहे, जायचं नाही. हो, ते काही असं नियम नाही आहे. हे तर त्यांनी ते त्यांची मानसिक धारणा आहे, त्याचे काय करू शकतो आपण. पण ते उपाय करायच्या, देवांवर गुरूंवर विश्वास ठेवा. तुमच्यासोबत कपट छल नाही होणार, डोंट वरी. ठीक आहे, आशीर्वाद. हां, ती कोण मुलगी आहे का? अच्छा. जन्म तारीख काय बेटा त्याची? जन्म वेळ, जन्म ठिकाण. हो, तिची वाणी पण कर्कश आहे, खूप जास्त हे आहे थोडी. हो, एक काम करा, जर तिने स्वतः केलं तर खूप चांगलं आहे, नाहीतर आई वडील पण करू शकतात. लोटा घ्या, दररोज एक तांब्याच्या लोटामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि थोडी साखर टाकायची. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. नंबर 2, पौर्णिमाची रात्री चंद्रोदय झालं ना, तर थोडीशी खीर, ते घरी खीर बनवायची आणि त्याला 27 मिनिटपर्यंत चंद्रमाची सावलीमध्ये ठेवा आणि नंतर पुढच्या दिवशी तिला खायला द्या तुम्ही. हे दुसऱ्या दिवशी दोन्ही उपाय केले ना, व्यवस्थित होणार. काळजी करू नका. शिक्षण आता लक्ष नाही आहे तिच्या क्रिएटिव्हिटीमध्ये, लक्ष आहे तिच्या. जे क्रिएटिव्हिटी राहते ना, तिला क्रिएटिव्हिटी म्हणजे जिथं तिचं लक्ष लागलं ना, तिथं तिला पुढे करा. जास्त नाही हे करणार ते. शिक्षणामध्ये लक्षच नाही आहे, ते समजत नाही जास्त. डोकं फार खूप तेज आहे, बुद्धी खूप प्रबल आहे, पण ते लक्ष लागत नाही. ते क्रिएटिव्हिटीमध्ये. ठीक आहे, आशीर्वाद. हे काय केलं? याच्यामध्ये काय लिहून आणलंय तुम्ही? कोणी लिहिली आहे? तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे आम्ही सगळी संपत्ती दान करतोय. काय? हो, ते सगळी संपत्ती आजच्या आज दान करून टाकतो आम्ही. ठीक आहे. ईश्वर नागलोत. ते पण नातेवाईक आहे का तुमचे? यांच्या नादी लागू नका. 100% संपत्ती दान होणार नाही तर एक दिवस. यांच्या हाताने कुणी पर्ची पडच्यात पण असंच लिहून देतात ते. मागशी एक माणूस आला होता, तो कपडे सुद्धा दान केले यांच्या चक्करमध्ये. नादी लागायचं नाही. हा, काय विचारायचं यांचं? श्राद्ध करता का तुम्ही? श्राद्ध, श्राद्ध पितृ पक्ष मध्ये श्राद्ध, ते पूर्ण श्राद्ध करताय की अमावस्या? नाही, अमावस्या करता तुम्ही, पण पूर्ण जे श्राद्ध राहतं ते पूर्ण श्राद्ध करता का तुम्ही? पितृ घालता का तुम्ही पितृपक्षात? कधी? अमावस्यात घालता ना तुम्ही फक्त? रोज? हा. पितर अशांत तुमचे,
पितरांचे आशीर्वाद नाही आहे. हां, म्हणून संतती होत नाही. दर अमावस्येला दोघांना सांगा 11 दिवे लावायचे गायचे तुपाचे. दोघांना सांगा 11 प्रदक्षिणा करायच्या, एक नारळ ठेवायचं, 11 अमावस्यापर्यंत करायला सांगा तुम्ही. आणि कुठे राहता हे? मंदिर जवळ असेल ना मंदिर, त्या मंदिरात जाऊन यांना काय करायचं, एक वामनाला वस्त्र द्यायचं. ठीक आहे, त्याच्यावरती काही दानदक्षिणा जे काही द्यायचे तुम्हाला ते वस्त्र आणि दानदक्षिणा पितरांसाठी. आणि संकल्प करून द्या. संकल्प म्हणजे काय, म्हणजे आपली मनोकामना काय, कशासाठी आपण देतोय. ठीक आहे, हे करायचं. ते 11 अमावस्यापर्यंत त्यांना सांगा, होऊन जाईल आशीर्वाद. हो. आणि कुलदेवीचं दर्शन पण एकदा तुम्ही यांना पाठवा. कुलदेवीचं दर्शन ते लग्न झाल्यानंतर गेले का हे? कसं होईल मग सांगा तुम्ही. तुम्ही पण नाही गेले का? नाही का? तर ज्या लोकांना नाही माहिती ते अंबाबाई आहे ना आपली, ती कुलदेवी आहे. हा, त्यांना पाठवा. ठीक आहे, चला आशीर्वाद. आने वाले जो 3 महीने हैं, 3 महीने में नए काम के योग बनते हैं. तो अभी कोई नए काम के लिए प्रयास चल रहा है? अच्छा, 3 महीने में नया काम अच्छी जगह पे लग जाएगा, बढ़िया जगह पे. और हो सकता है थोड़ी सी दूरी भी बन जाए. जैसे अभी जहाँ पे आप हो वहाँ से थोड़ी दूरी पे भी काम मिल सकता है, पर मिले तो ले लो, क्योंकि अच्छा काम मिलेगा और अच्छा रहेगा. उसके बाद में कोई चिंता करने की बात नहीं है. पर एक बात का ध्यान रखो, शनि और मंगल कुंडली में ज़्यादा अच्छे नहीं है. तो शनिवार को मंगलवार को क्षौर कर्म नहीं करना, ये दाढ़ी बाल ये सब नहीं करना है. ठीक है. और शनिवार के दिन अभिषेक के लिए जो तैलाभिषेक रहता है ना, तैलाभिषेक में अपना नियम बना लो. तो उससे क्या शनि का दोष नहीं लगेगा, शनि का दोष बिल्कुल दूर हो जाएगा. और एक चीज़ और बता देता हूँ आपको बढ़िया, वो आप करो. थोड़ा सा समय लगेगा उसमें. जैसे आप आ गए, पीपल के पत्ते तोड़ना मत. तोड़ने हो तो दिन में तोड़ो, शाम को मत तोड़ना. और उस पे क्या करना, पीपल के पत्ते के साथ एक डोरा लेके आओ, लाल जो मौली बांधते ना, उसमें बांध के और 11 पत्तों की एक सुंदर माला बना के शनिदेव को अर्पित करो. बहुत अच्छा फल मिलेगा इसका. शनिवार को 11 शनिवार करो. फिर से बताओ, पीपल के पत्ते लो 11, बांध लो, उनको माला बनाओ और चढ़ा दो, अर्पित कर दो. इससे बहुत अच्छा लाभ होगा. 11 शनिवार को करो. ठीक है, हो जाएगा काम. आशीर्वाद. लग्न झालं पण दोघांमध्ये वाद नेहमीच असतात. दोघांची ग्रहमैत्री नाही आहे. ग्रहमैत्री म्हणजे काय, ते दोघांचं जमत नाही, स्वभाव पण पटत नाही आणि घरचे जे लोक आहे ते पण काडी करताय, म्हणून जास्त त्रास होतोय. कुठे राहते ती? अच्छा, तुम्ही तिला फोन करून सांगा. उपाय सांगतो तुम्हाला. 2 वात घ्यायच्या, 2 वात सोमवारी. हां, त्यांना एकत्र करायचं आणि सोमवारी संध्याकाळी ते नांदी राहतो, नांदी जवळ ते दिवा लावायचं दर सोमवारी. नाही तर तुम्ही कुठे राहता? बजाजनगरला. आपल्याकडे महादेव मंदिर आहे ना, उद्या या तुम्ही. ठीक आहे, संध्याकाळी 8 8:30ला. आणि तिकडे एक दिवा लावायचं जिथं आपलं नांदी आहे ना, नांदी जवळ. नंबर 2, 21 बेलपत्र सोबत आणायचं आणि सफेद चंदन लावा. 3 बेलपत्र राहतं ना, सफेद चंदन लावायचे आणि ते बेलपत्र ते 16 सोमवारपर्यंत करा. हे दोन्ही उपाय. कारण ती जाऊ शकत नाही ना बाहेर, तुम्ही करा. तुम्ही आई आहे, करू शकता तुम्ही. हो, ते जे लोक आहे ना जवळ, त्यांची नियत फार चांगली नाही आहे, म्हणून नजर पण लागते तिला. तर तिला एक सांगा तुम्ही, दर शनिवारी ते नीमचं तेल असतो ना, ते पाण्यात टाकायचं आणि अंघोळ करायचं. हो, नीम. हो, तेवढा सांगा. 3 उपाय सांगा, होऊन जाईल. हो, नाही तर तुम्ही करा. फक्त तिला जे नीमचा ऑइल आहे ना, नीमचा तेल, फक्त तेवढा सांगा. बाकी तुम्ही करा 2 उपाय. ठीक आहे, चला आशीर्वाद.
2025 पर्यंत कुणाची पत्रिका आहे? कुणाची? हा ते 2025 पर्यंत त्याच्या हे व्यवस्थित नव्हतं, पण 2026च्या वर्षफल खूप चांगलं आहे. लग्न पण होऊन जाईल त्याच्या, आणि जे कामाबद्दल त्याला आता व्यवस्थित काम नाही आहे, तर व्यवस्थित काम पण अप्रिलपर्यंत लागणार. अप्रिलपर्यंत त्याचा धंदा एकदम सेट होऊन जाईल. फक्त त्याला काय करा, 2 उपाय सांगा. दर मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन ते एक दिवा लावायचे चमेलीचे तेलचा, आणि हनुमान चालीसा रोज वाचायचं, रोज हनुमान चालीसा. ते 2 उपाय सांगा, काम होऊन जाईल. ठीक आहे? आशीर्वाद. चलो. शुक्र आणि राहूची पीडा. ते दर शुक्रवारी काय करा, ते साखर राहते ना, साखर, खडी साखर महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन भोग लावा. लहान लहान मुलं असताना त्यांना वाटप करा, ते प्रसाद वाटप करायचं. ठीक आहे? 11 शुक्रवारपर्यंत हे करा. नंबर 2, दुर्वा माहिती आहे? गणेश चतुर्थीला गणपतीला दुर्वा चढवायचं, आणि दर बुधवारी पण, म्हणजे 11 बुधवार आणि 11 चतुर्थी दुर्वा चढवा. हे दोन्ही काम केले तर कॅरियरमध्ये जेवढी प्रॉब्लेम आहे, आणि कॅरियरमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली ना तरी आपल्याला हे उपाय पूर्ण करायचे. लोक काय करतात, ते काम झालं मग विसरून जातात. ते तसं करायचं नाही. ठीक आहे? काम पूर्ण करायचं, होऊन जाईल. ठीक आहे? आशीर्वाद. हां बोला. काय होतं मानसिक, सांगा ना. हो. दर पौर्णिमेला चंद्रदेवचं दर्शन करायचं आणि दूध आणि अर्घ द्यायचं. जसं आपण पाणीचे अर्घ देतो ना आपण सूर्यदेवाला, दुधाने अर्घ द्या तसं. आणि गायचं दूध घ्या. ठीक आहे? काही नाही, काहीही काळजी करू नका. आणि अजून एक विषय, शनिवारी आपल्याकडे गौशाला आहेत. शनिवारी गौशालाचे जे कोपरं असतात ना बाहेरचे, दोन्ही कोपरात एक दिवा 2 दिवा लावायचे. ठीक आहे? गायचे तुपाचे ते दिवा लावा, आणि गायचं दर्शन करा शनिवारी. ठीक आहे ना? प्रॉब्लेम होणार नाही. डोंट वरी, काळजी करू नका. गायचा पृष्ठभाग त्याच्या जर दर्शनही केला ना तरी मानसिक प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे? पितृदोष खूप भयंकर आहे. पितृदोष, पितरांचा आशीर्वाद थोडं कमी आहे. दर अमावस्येला तुम्ही दोन्ही भांडताय का घरी? खरं सांगा. घरात शांतता ठेवायची. चूक जास्त कोणाची असते? असं कोण चूक करतं? यांची ना? मला पण तेच वाटत होतं ऍक्च्युली. खरं सांगता ना ते. घरात वाद ठेवायचे नाही, शांतता ठेवा. कारण की जर आपण घरात जास्त भांडणं वगैरे हे करताना तर पितृ आपले उग्र होत आहे. ठीक आहे? दर अमावस्येला गाईचं दूध घ्या, आणि ते पिंपलचं झाड असतो ना तिथे तुम्हाला द्यायचं, जसं आपण अर्घ देतो ना तसं. नंबर 2, तिकडे गायच्या तुपाचा दिवा लावा, आणि पितरांच्या नाव घेऊन सर्व पितृदेवताभ्यो नमः असं म्हणून एक नारळ ठेवायचा, आणि 11 प्रदक्षिणा द्या. दोन्हीही जण करा हे का. ठीक आहे? 5 अमावस्या कंटिन्यू. तर जे त्रास आहे ना, एक तर तुमचे भांडणं होणार नाही. नंबर 2, जे मूल बालांसाठी जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते प्रॉब्लेम येणार नाही. आणि एकदा एक कुलदेवी असते आणि एक ग्रामदैवत, जे आपले ग्रामदैवत आहे ना, दोन्हीही जण एकत्र जाऊन तुम्ही ग्रामदैवतचं दर्शन करा. तिकडे एक आपली नवस ठेवायची आणि नारळ ठेवायचा. ठीक आहे बेटा? करा तुम्ही. आशीर्वाद. ते सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करता तुम्ही, नोकरीचे योग आहे, जबरदस्त प्रयत्न करा, काहीही काळजी करू नका. ठीक आहे ना? नोकरीचे योग खूप जबरदस्त आहे, आणि पुढच्या वर्षी अप्रिलपासून जास्त योग आहे. त्याच्यासाठी एक उपाय पण सांगतो, ते उपाय पण करायचे. दर गुरुवारी गायला फुटाण्याची डाळ आणि गोड हे दोन्ही गायला खायला द्या. दर गुरुवारी हे उपाय करायचे. नंबर 2,
ते उंबरचं झाड असतो ना, 16 गुरुवारपर्यंत तिकडे गायच्या तुपाचा दिवा लावायचा. हे 2 उपाय करा, 3 प्रदक्षिणा करा तिकडे. ठीक आहे ना, होऊन जाईल काम याच्यावर. नाही, चिडचिड नाही करणार. जे उपाय सांगितले ना, म्हणून चिडचिड नाही करणार. त्याचं कारण अजून एक आहे, ती खूप म्हणजे धावपळ जास्त करते, पण ते काय प्रयत्न सफळ होत नाही, यश मिळत नाही तिला, म्हणून चिडचिड जास्त करते. ठीक आहे, काही का. हो हो हो, अजून काही. हम्म घराचं मुलाचं 2 मुलं आहेत घरी. ते बी लई चिडचिडपणा करते. अच्छा. हा 10वीला आहे. शिक्षणाला जाय म्हणलं तर कंटाळा येतो. सुचतच नाही. ते जे देवघर आहे ना तुमच्या, ते कुठली दिशेला आहे? ईशान्य कोणमध्ये? ईशान्य कोणला की पूर्व दिशेला? तिकडे काय करायचं, दर मंगळवारी दर शनिवारी जे अग्निकोण आहे ना, ईशान्य कोण जिथे राहतो ना, म्हणजे पूर्व उत्तर, तसंच दक्षिण उत्तर, दक्षिण पूर्व अग्निकोण, अग्निकोणमध्ये दर मंगळवारी आणि शनिवारी एक दिवा लावत जा तुम्ही. दिवा लावला ना, तर हे जे घरात जे जास्त चिडचिड जे होती ते चिडचिड होणार नाही. आणि काळी गायच्या गौमूत्र शनिवारी शिंपडा पूर्ण घरात, चिडचिड होणार नाही, एकदम शांतता राहणार. ठीक आहे, आशीर्वाद. तेच मी सांगितलं काय, ते थोडीसे मानसिक प्रॉब्लेम जे आहेत ना, त्यासाठी मी त्याला हे सांगितलं आहे, आपला दूध आणि अर्घ द्यायचे आपल्याला चंद्रदेवाला. चंद्रमा मनसो जातच चक्षो, चंद्रमा मनच्या कारक ग्रह आहे ना, म्हणून. आणि जर तुम्हाला अजून फास्ट जर तुम्हाला समाधान पाहिजे ना, ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्रमसे नमः हा मंत्र मोतींची माळवर करा तुम्ही, मोतींची माळवर. ठीक आहे ना. ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्रमसे नमः हा मंत्राचा जाप करा. हो, यश मिळेल ना. तुम्ही कुठे होते तेव्हा जे आला होता तो? मला विचारायचं मी थांबले, म्हणलं माझी समस्या राहिली विचारायची. अच्छा अच्छा अच्छा. मग ते कारण ते आहे तिथंच आहे, प्रगती त्याची काहीतरी व्हावं असं. प्रगती होणार, 100% होणार, काळजी करू. आणि जास्त इथं राहून होईल का, काही सोडावं लागेल? इथंच राहून होईल. आणि दुसरं जे मानसिक प्रॉब्लेम, काही अशी जास्त मानसिक प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे ना. हा, आणि जे उपाय तुम्ही जर केले आणि जे मंत्र जाप केला ना, एकदम व्यवस्थित होऊन जाईल, काय हरकत नाही, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आशीर्वाद. चला.